मित्रांनो, जर्किंग बघून कळलंच असेल की आज भाऊ सकाळ सकाळ 6 वाजता असला जोरात पाऊस झाला. म्हणलं दिवसभर असंच पडलं ना, म्हणलं लय धंदा आहे, म्हणलं लय फुल खुश झालतो. आणि आज खुश मी झोपून गेलो परत, कारण म्हटलं एवढा पावसात कोण जावं. 6ला गजर लावला, झोपलो परत, डायरेक्ट 7ला उठलो. मग आवरून बिरून यायला बघा किती वाजले, 9:30, 9:22 झाले. आता 7-8 मिनिटं बडबड करा, 9:30 वाजलेच. तर लय हवा पाऊस जोरात. तर मला असं वाटतं की आज काहीतरी व्हरायटी वेगळं काहीतरी करावं. तर कार्टूनचा एक आवाज डोक्यात चाललाय, तो देण्याचा प्रयत्न करेन. माहित नाही कुठल्या कार्टूनचा आवाज मी कधी ऐकलाय, मला माहित नाहीये. तर आवाज असा आहे, तुम्हाला माहिती असेल मी आवाज का काढतो. कारण यापूर्वी मी ते एक्सप्लेन केलेलं आहे की मला डबिंग करायला आवडतं, नाही का, वेगवेगळे आवाज काढायला आवडतं, पण जमत नाही ती वेगळी गोष्ट आहे. पण मी तुम्हाला अगोदर बोललेली की मी भविष्यात एखादा ब्लॉग असा बनवून की अख्खा ब्लॉग डबिंग मध्ये, नाही का, म्हणजे असं वेगळा आवाज काहीतरी, एखादा व्हिडिओ, नाही कसं हॉलिवूडची डबिंग बघता तुम्ही हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये, आणि साऊथचे बघता, ते वेगळं वाटतं काहीतरी, नाही का, तसं काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आज बघू जमते का नाही आपल्याला. आणि मला माहित नाही हा टेक घेतल्यानंतर दुसऱ्या टेकला मी अख्खी दुनिया घुमून आलेला असेल, मग ते लक्षात राहील नाही राहील, किंवा ओरिजिनल व्हॉइस मध्ये बोलत माहित नाही मला. तर आज आपण बोलणार आहे कार्टूनच्या व्हॉइस मध्ये. कवर बोलतोय, कवर नाही. तर व्हॉइस असा आहे की काय व्हॉइस होतं ते, हेलो दोस्तों, मेरा नाम है सम्राट पवार और आज हम करने वाले हैं पूरा वीडियो कार्टून के. हे तो हिंदी हो गया है, मला आपला चॅनल मराठी आहे, आता काय करायचं. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोमनाथ पवार आहे आणि आपण मराठी स्पीकिंगमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. आज आपण सकाळी उठलोय 9:22 आता 23 झाले. तर बघूया का, हा वेगळा आवाज चाललाय रे, मॅंगी सारखं चाललंय, म्हणजे मॅंगाट माणूस असं का लय बकवास आवाज आहे, नाही जमलं आपल्याला. असं आपलं ओजी ते ओजी व्हॉइस चांगलंच आहे. हिंदीमध्ये चांगला करू शकतो, मराठीमध्ये जास्त कार्टून बघत नाही ना, आपल्याला सवय लागली हिंदीमध्ये. मराठीमध्ये कार्टून आहेत पण खूप कमी आहेत, त्यामुळे काही लोकांना चॅनल माहित बी नाही. मराठी कार्टून बघायला चालू करा, मी बी चालू करतो आणि मग भविष्यात नक्कीच बनवू मराठीमध्ये. कारण चॅनल मराठी आहे भाऊ, दिवसभर हिंदी बोलून काही फायदा नाही, मराठीच बोलायचं आपल्याला. व्हरायटी द्यायची म्हणजे हिंदी डबिंग, मराठी डबिंग मध्ये मी काही चित्रपट बघितले, पण तो व्हॉइस मला लास्ट टाइम मी एकदा देहूला गेलो पण तेव्हा काढला होता, पण तो जमला नाही मला, अजून बी तो जमला नाही, कारण त्याचं प्रॅक्टिस नाही केलेली मी. वेळेस कुठे उठतोय, कामावर येतोय, जातोय, जेवतोय, झोपतोय, उठतोय, जाते, खातोय, येतोय, जातोय. आता जिंदगी रिक्षामध्ये आधी जिंदगी रिक्षामध्येच निघून गेली. असो काय हरकत नाही. सकाळी 7ला यायचं होतं आपल्याला, 6ला उठून, पण 7ला उठल्यावर सीएनजी भरणार, हे भरणार, ते करणार, असो काय हरकत नाही. तर आज आपलं रोजचं टार्गेट आपलं 1,500 आहे. कधी नाही सांगितलं तर समजून घ्या की 1,500 टार्गेट आहे. तर एवढ्या उशिरा येऊन सुद्धा आज जरा अर्धा तास लेट झालाय, काल 9ला आलतो. कधी काय प्रॉब्लेम नाही, काय तुला सांगून फायदा, पण 6ला आलं तर बरं होईल. पण बघू काय हरकत नाही. पण 1,500 केल्याशिवाय घरी जायचं नाही. काल लईच उशीर झाला आपल्याला 1:30ला. आज आय होप तसं होऊ नये, 4-5 पर्यंत व्हावं, कारण 6-6:30ला अंधार पडतो रे. आणि आज लईच थंडी वाजायला लागली, म्हटलं जर्किंग ब्रेकिंग घाला. आता टोपडं बी घालणार मी. मध्ये मध्ये आपलं गावठी बी निघतंय, गावाला बी तुम्हाला जाऊन माहिती तुम्हाला. हॉस्टेलला होतो ते गावाला होतो ते, त्यामुळे आपलं मधनच गावठी मधनच मराठी मिक्स थेरी लँग्वेज म्हणतो मी याला, कारण मी ITI केलंय. इंजिनियर बरं तुमचा भाऊ, निघाणार काढतो घालतो नंतर. असो, तर बघूया काय होतं आज काय नाही. आणि आय होप ओजी व्हॉइस चांगलं वाटतं मला, कारण कम्फर्टेबल आहे, एकदम बिनधास्त बोलतो, काय असेल ते मनात तोंडात डायरेक्ट बडबड. तर चला सुरू करूया आणि बघूया पहिली ऑर्डर कधी पडते का नाही. आय होप काल सारखे मोठे ऑर्डर पडलेले, काल चांगले ऑर्डर पडलेले, कालचा दिवस खरंच खूप चांगला होता. आय होप आजचा दिवस. चला पण आलो आहोत तमन्ना हॉटेलच्या इकडं, म्हणजे हिंदवडीला. पहिली ऑर्डर पडलेली आपल्याला रॅपिडोची वेप्रोवरनं मांडला पडली, मांडवरनं परत तमन्नाला आलो, जे वेप्रो पुढच्याच चौकात आहे. म्हणजे हा ह्याच्या इथंच 200 रुपये झाले, जी खूप चांगली गोष्ट आहे. मला तर असं चाललेलं डोक्यात की म्हटलं निघा इथनं, ऑर्डर पडत नाही पडत, पण पडली. पहिली ड्रॉप केली, दुसरी बी लगेच पडली. म्हटलं चला, आतापर्यंत टोटल 700 रुपये झाले, जे की खूप चांगली गोष्ट आहे. पहिली ऑर्डर डायरेक्ट वेप्रोला पडली 490 रुपयांनी, मीटरने आणलं. 538 झाले, जे की 48 रुपये, म्हणजे 50 रुपयाचा, 2 रुपये जास्त पकडो, पण 50 रुपयाचा फरक पडलाय, जे की जमीन आसमानचा फरक आहे भाई. त्यामुळे सांगतो
उबर असो रॅपिडो असो काही असो मीटर नाही चला. आणि पहिली ऑर्डर मला वाटतं उबरची म्हणजे दुसरी ऑर्डर, आजची आपली दुसरी ऑर्डर उबरची पहिली ऑर्डर ती कितीची होती काय माहिती, 100ची काहीतरी होती आणि दुसरी 80 का 90 रुपये होती. टोटल सगळे मिळून 700 रुपये आले, 730 रुपये आले त्याला, जी खूप चांगली गोष्ट आहे. आणि बघूया आता नेक्स्ट ऑर्डर कधी पडते का नाही. एक 5 मिनिटं आले थांबलोय, ऑर्डर नाही पडत आहे तर मला माहित नाही. इथनं मग अशी लय कस्टमर थांबले पण सगळे कारमध्ये गेलेत. इथं हॉटेल आहे म्हणजे अशी आशा आहे की इथनं पडत, मला माहित नाही इथं पडतंय का नाही, कारण बरेच दिवस झाले इकडे आलो नाही, लक्षात राहत नाही. त्यामुळे मी आता व्हिडिओ बनवायला चालू केलं, त्यामुळे लक्षात राहील माझ्या पूर्ण ऑर्डर पडत नाही. आणि पहिली ऑर्डर जी पडली ती आपल्याला कुठनं पडली, गुलाबनगर चौकातनं वरती भारतीला जो रोड जातो त्या रोडला, सोसायटीचं नाव लक्षात नाही, असो आहे माझ्या लक्षात आहे, भविष्यात लक्षात राहील का नाही माहिती नाही पण काय फरक पडत नाही. रिक्षा स्टँड आहे मध्ये कुठंतरी तिथं, पण दरवेळेस तीच ऑर्डर आपल्यालाच पडणार असं नाही, कारण आपण तुम्हाला माहिती आहे गुलाबनगर मधनं बी ऑर्डर पडलेली अशीच मोठी, आणि दुसऱ्या दिवशी आपण तिथे जाऊन बसलेलो पण ती ऑर्डर आपल्याला भेटली नाही. त्यामुळं काय फायदा नाही, ते ज्याला भेटायची त्याला, ज्याच्या नशिबात असते ते त्यालाच भेटतं, त्यामुळं तो नशीबवान असतो त्यालाच भेटत. आज आपण होतो तो नशीबवान, तर बघूया उद्या कोण असेल कोण नाही माहित नाही कोण असेल. जर डेली व्लॉगर असेल तर कळेल. आपण आता अजून 10 मिनिटं थांबूया आणि पडली तर ठीक, नाहीतर डायरेक्ट हायवे बाहेर निघूया आणि बघूया कुठली ऑर्डर पडते नाही कुठली. आता कंडिशन अशी झाली की माझा मेंटॅलिटी म्हणजे आता 50ची पडली तरी चालेल, कारण 700 आली ना, आता 1000च्या जवळ यायला लागला. आपण पहिले 1000 करायचे मग 500 करायचे, तर 700 झाले. आता 300 रुपये इथले इथं करूया आणि बघूया पुढचे 500 कशा होतात कसं. चला, टायटल दिलं होतं का नाही मला, म्हणजे टायटलच बोलते, टाइम सांगितल्यावर होतं का नाही मला लक्षात नाहीये. 11:38 झालेत आणि आपण बऱ्याच वेळ इथं थांबले म्हटल्यावर आपण 9:30ला काहीतरी आलतो बरोबर का. तर बघायला गेलं तर 9:30, 10:30, 11:30 2 तासात 700 रुपये झाले, जे की खूप मोठी गोष्ट आहे. जे की सकाळच होतं, दुपारी होत नाही आणि हा संध्याकाळी होतो. त्यामुळे सांगतोय सकाळी येत जावा, टायमिंग 4:12 संध्याकाळी 4:12. एवढं जरी केलं भाऊ 2000 सगळं जाऊन राहतं. आपण मी केलेले तेव्हा ब्लॉग नाही बनवले, कारण तेव्हा सगळं सांगितलेलं एक्सप्लेन केलेले, तेव्हा कर्ज बाजार होतं, त्यामुळे माझं सगळं फोकस ह्याच्यावर होतं, कर्ज कसं नील करायचं. माझा एक्सपिरियन्स सांगतो, बाकी काय नाही. आणि आता कटाळा आलाय मला, तुम्हाला माहिती मी ती आळशी 6ला म्हणून 9ला येतं, पण तरी करतोय आपण, प्रयत्न करतोय, 100% देतोय आपण. आता बघूया पुढं काय होतं काय नाही. 1.5 तर करायचंच आहे. आणि असेच जर सकाळी आता जसे ऑर्डर पडले तसेच जर अजून 1-2 ऑर्डर पडले तर मला वाटतं 6-7 पर्यंत थांबून 2 व्हायला काय हरकत नाही का नाही. ऑर्डर मारत आपण आलो आहोत थेरगावला. थेरगावच्या काय आहे, थेरगावचं हॉस्पिटल आहे सरकारी, तिथं आलं. आणि टोटल आत्तापर्यंत 1100 रुपये झाले, जी की खूप चांगली गोष्ट आहे. 3 वाजलेत, 2 तास मला वाटतं आपण हिंजवडीला बसलो पण ऑर्डर पडली नाही. मग त्यात जेवण बी करून घेतलं, ऑर्डर पडत नाही पडत जाऊ दे. जेवण मला वाटतं 12-12:30लाच केलं असेल. त्यानंतर मला वाटतं 1:30ला मी हारलो तिथनं, 11:30ला होतो ना तिथं. 12पर्यंत थांबलो, ऑर्डर नाही पडली, जेवून घेतलं. 12:30 वाजले, 1 वाजले, 1:30 वाजले तरी ऑर्डर पडणार. म्हणलं चला निघालो तर एक अर्धा 1-2 किलोमीटर पुढे गेल्यावर 3-4, 5-6 किलोमीटर पुढे गेल्यावर ऑर्डर पडली. आणि मग तिथनं मग जे चालू राहिलं तर आत्ता जाऊन थांबले, बॅक टू बॅक 5-6 ऑर्डर झाले मला वाटतं. तर बघू आता नेक्स्ट ऑर्डर कधी पडते का नाही. चला लाईट्स प्लीज, पुढचे नव्हे आतले. तर मित्रांनो वाजलात 6:36 आणि आपण आता आहोत चिंचवडमध्ये, जे की खूपच लांब आहोत. ह्यावेळेला आपण घराकडे पाहिजे होतं का, तर लक्षण काय आलं सांगतो. मी होतो हिंजवडीवरनं बराच वेळ झाला घराकडे ऑर्डर बघतो, ते 100-200 नियर बाय पडण म्हणतोय तर पडणारच. आणि चाललो होतो मग घरी. जाता आता वारजेमध्ये पोहोचलो, तेव्हा एक ऑर्डर पडली, म्हणजे हिंजवडीवरनं वारजेपर्यंत एकही ऑर्डर पडली नाही. वारजेमध्ये गेल्यावर एक ऑर्डर पडली, इथनं ऑर्डर पिकअप केलं चिंचवडला आले. ही ऑर्डर मला वाटतं मीटरने आले 389 रुपये झाले आणि उबरला 361 दाखवत. म्हणजे 20-30 काय असेल ते 20-22 रुपयाचा फरक पडला काहीतरी. ही खूप चांगली गोष्ट आहे, त्यामुळे नंतर मीटर मी झाला. आणि सीन आत्ता असं झालं
टोटल आपले 1700 रुपये झाले, जी की खूप चांगली गोष्ट आहे. 1500 करायचे 200 रुपये चांगले झाले. पण आता इथनं रिटर्नला ऑर्डर पडणं हे खूप अवघड आहे, कारण मगाशीच पडलं नाही. आता काय पडणार? 6:30 वाजता इथं आता आय टी इंडस्ट्री कुठे आहे काय आपल्याला काय माहिती. पण आता इथनं साहजिक आपण एमटी जाणार आहे आणि 200 इथनं जर ऑर्डर पडली का तर 500-600 रुपये होतात, जी खूप मोठी गोष्ट आहे. पण मला नाही वाटत पडत. पण बी पॉझिटिव्ह, ऑलवेज काही होऊ शकतं. त्यामुळं आशा करतो की एखादी ऑर्डर पडावी, स्टेशन जर पडली तरी खूप मोठी गोष्ट आहे. आता इथनं डायरेक्ट हायवेवरनं जायचं. हायवेवरनं काय जायचं, कारण इंदोरी कुठं ना कोण तिकडे त्या साईडला आयटी इंडस्ट्री आहे, त्यामुळं असं जायचंय. आता बघूया काय होते काय. आणि इथनं 25-30 किलोमीटर असेल घर आत्रच, त्यामुळं 500 रुपये तर होतच नाही काही करून, फक्त पडली पाहिजे. आता हळूहळू जाणार आहे, बघू पडते की नाही. चला तर मित्रांनो, वाजल्यात 8:31, तर समजून घ्या किती उशीर लागला. खरंच मी नेहमी सांगतो, पण मीच सेम चुका रिपीट करतो की संध्याकाळच्या वेळेला ऑपोजिट डायरेक्शनला जाऊ नये, आणि मी तीच चूक केली. पण पैशाची गरज होती साहजिक, आपल्या मोबाईलचा हप्ता आला त्यामुळे पळावं लागलं. आणि 400 ते झाले काय, 380-400. आणि येताना फक्त डायरेक्ट मला वाटतं 100 रुपयाची ऑर्डर पडली बालगंधर्वपासनं स्वारगेटच्या थोडं पुढं. काय म्हणायचं आता, किती लांबून रिटर्न आलो, पर बालगंधर्वपाशी आल्यावर ऑर्डर पडली. हे आधी मध्ये एकदा दोनदा ऑर्डर पडलेले, ऍक्सेप्ट केली, पण पिकअप करायला जाऊ पण ऑर्डर कॅन्सल. पण ठीक आहे, काय हरकत नाही, फायदा आपलाच झाला. ते 400 हे 100-500 रुपये धरू. 500 आपण जर रिटर्न आलो असतो वारजेपासून, असंच गेलो असतो तर पडले असते नसते, व्यवस्थितले ते 100 झाले असते. पण गेलो तिकडे 400 झाले, आणि येताना अजून अपेक्षा होते अजून जास्त व्हायचे, पण ठीक नाही, ती वेगळी गोष्ट आहे. पण 100 झाले म्हणजे 500 रुपयाचा फायदा झाला आपल्याला. त्यामुळं धंदा हाय नाही असं नाही, फक्त करणारा पाहिजे. आणि ऑपोजिट डायरेक्शनला अजून ऑर्डर पडत होते, पण ते आपल्याला साहजिक आपल्याला करायचं नव्हतं, कारण आपल्याला जेवायला जायचं होतं घरी. जे की 7ला जायचं होतं, 8:30 तिथं होते. अजून आता घरी जायला अर्धा तास आवरून घेऊन जेवायला, ठीक काय हरकत नाही, कधी एखाद दिवस चालतं. पण आहे, धंदा आहे, करणारा पाहिजे. आणि सकाळी 9ला येणार नाही पाहिजे माझ्यासारखा, लवकर येणार पाहिजे. पण काय आता काम धंदा असतं, चीनच्या लाईनीला लागायचं तर काय. चला, आजचा हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल तर तुम्हाला माहिती काय करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका, जुने असाल तर सगळे व्हिडिओ बघून काढा, लाईक कमेंट करा, आणि मित्रांना बी दाखवा रिक्षावाल्याची लाईफ कशी असते कशी नाही, हप्ते आल्यावर कसे पळावं लागते हे दाखवा. स्ट्रगल आहे भाई, आणि हेच लाईफ आहे, आणि हेच असं एन्जॉय करायचं, टेन्शन नाही घ्यायचं. 1800 रुपये झाले टोटल सांगितलं ना. 300 रुपये जरी सीएनजीला गेली तरी 1500 रुपये राहिले, नॉट बॅड. दुपारी आणि रिटर्न बराच रिटर्न आलो आणि गेलो बी. वारजे पण रिटर्न आलतो इंदोरीवरनं, चिंचवडवरनं बालगंधर्वपर्यंत. बघायला गेले तर अजून 700-800 व्हायला पण होतं, म्हणजे 2.5-3 झाले असते आज. पण ठीक आहे, बसले नाही ऑर्डर, काय हरकत नाही. ऑर्डर पडलेली एक ऑर्डर मला वाटतं वारजेला जेव्हा येतो ना तेव्हा एक ऑर्डर पडलेली मला 450 रुपये पडला. 450 रुपयाची होती, जे की मीटरने नेलं सकाळसारखं झालं असतं 500 रुपये. सकाळी 350-400 झाला असं काहीतरी होतं विषय. पण झालेच ते 500 रुपये झटका. लोहगावची ऑर्डर होती हिंदवडीवरनं. लोहगावला असेल कुठं होती काय माहित, कुठं होती, लोहगावच्या आसपास असत. पण 500 रुपयाची ऑर्डर होती, पण हाताला लागली नाही. मी ऍक्सेप्ट बी केली, म्हटलं जाऊ दे तिकडं 500 रुपये भेटतात, त्या खुशीने ऍक्सेप्ट केली, पण नाही बसली. मी लोहगावला जायला तर होतो, पण पुढे गेलं, पण नशिबात आहे भेटतं, म्हटलं भेटतं. पुढे गेलो वारजेवरनं आपल्याला तिकडं पडलंच ऑपोजिट डायरेक्शनला चिंचवडला. 380-82 काही तुम्हाला सांगितलं असं माझ्या लक्षात नाही, त्याला बराच वेळ झालाय. तर असो, शेवटी जे म्हणतात ना, तुझ्यासाठी देवाने वाढून ठेवलंय, फक्त तू खाण्याची तयारी ठेव आणि मेहनत करण्याची तयारी ठेव. बाकी चला, आजचा ब्लॉग इथं संपेल. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत शुभरात्री, बाय.